साबुदाणा वडे तर आपण नेहमीच खातो, पण पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलणारे असे मस्त साबुदाण्याचे वडे कधी तुम्ही पाहिलेत का? तर नमस्कार, मी अयोध्या आणि आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये बनवणार आहोत पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा वडे। तर तुम्ही इथे आवाज ऐकू शकता। तर हे वडे इतके छान कुरकुरीत आणि खमंग होतात आणि विशेष म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने खूपच कमी वेळात हे तयार होतात। तर हे असे वडे तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता। हे बिलकुल खराब होत नाहीत, कधीही काढून तुम्ही तळू शकता। चला तर पटकन या रेसिपीला सुरुवात करूया। तर या वड्यांसाठी सर्वात पहिल्यांदा आपण साबुदाणा भिजवून घेतोय। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलाय। तर वजनी प्रमाणात म्हणाल तर 200 ग्राम साबुदाणा आहे। आता हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। यात भरपूर पाणी घालायचं आणि हाताने असा चोळून 2 ते 3 पाण्याने साबुदाणा चांगला धुवायचा आहे। तर साबुदाणा धुवून झालाय। आता या धुतलेल्या साबुदाण्यामध्ये भिजण्यासाठी आपल्याला पाणी घालायचंय। तर यामध्ये पाणी घालताना साबुदाणा पूर्णपणे बुडेल, थोडंसंच पाणी वर राहील, अगदी बोटाच्या पेरा एवढं पाणी राहील इतपत पाणी घालायचंय आणि नंतर याच्यावर झाकण ठेवून रात्रभर साबुदाणा भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा, साबुदाणा मस्त असा भिजलाय, चांगला फुलला देखील आहे। तर बोटांनी दाबलं तर पटकन मॅश होतो। तर साबुदाणा इथे परफेक्ट भिजला। आता हा भिजलेला साबुदाणा चमच्याने चांगला मोकळा करून घ्यायचा। तर आजची ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। तर बघा, साबुदाणा मोकळा झाला। आता हा जरा वेळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। तर इथे पहा, मी 2 किलो कच्चे बटाटे घेतलेत। तर हे बटाटे 2 ते 3 पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत। तर मध्यम आकाराचे हे बटाटे आहेत। तर इथे आता या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर इथे हे साबुदाणा बटाटा वडे पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आपण पुढे करणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ कुठेही आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। अशाच प्रकारे संपूर्ण 2 किलो बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर साल काढल्यानंतर लगेचच बटाटा आपल्याला पाण्यात घालायचा आहे। तर इथे मी एका टोपात पाणी घेतलं। तर हवेच्या संपर्कात आल्यावर बटाटा लगेच लाल होतो आणि नंतर काळा होतो। तर बोलता बोलता इथे सर्वच बटाट्यांची साल काढून झाली आणि हे सर्व बटाटे मी आता पाण्यात ठेवून दिलेत। आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे एका मोठ्या परातीमध्ये मी पाणी घेतलंय। तर बटाटे आपल्याला यातच किसून घ्यायचे। तर बटाटे किसण्यासाठी इथे मी जाड किसणीचा वापर करतेय। तर किसणीचे असे होल जे मोठे असतील तीच किसणी आपल्याला वापरायची। तर खूप बारीक जर किस तुम्ही केला तर शिजल्यावर त्याचा गाळ होतो, त्यामुळे शक्यतो मोठ्या होलचीच किसणी आपल्याला वापरायची। तर हे संपूर्ण बटाटे आपल्याला पाण्यातच किसायचेत, म्हणजे पूर्ण बटाटे किसेपर्यंत किस काळा पडणार नाही। तर बटाटा किसताना उभा पकडायचा आहे अशा प्रकारे। तर किसताना हात असा लांबवर न्यायचा, म्हणजे एकसारखा लांब सलग किस पडतो आणि मध्ये कुठे पण तुटत नाही। तर बघा, मस्त असा लांब लांब आणि जाडसर किस पडलाय, असाच आपल्याला किस हवाय। तर असेच आता सर्व बटाट्यांचा किस मी करून घेतला। तर इथे आता एक महत्त्वाची स्टेप म्हणजे हा बटाट्याचा किस आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर बघा, बटाटा किसल्यानंतर पाणी किती गढूळ दिसतंय। तर हे सर्व बटाट्याचं स्टार्च आहे आणि धुतल्यामुळे हे सर्व स्टार्च संपूर्ण निघून जातं। तर आता एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात मी स्वच्छ पाणी घेतलंय। हलक्या हाताने चोळत हा संपूर्ण किस स्वच्छ पाण्यात घालायचा आहे। तर या पाण्यात पण अजून एकदा परत आपल्याला हा बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आहे। तर इथे 3 वेळा आपण हा बटाट्याचा किस धुवून घेणार आहोत। यातून पाणी जोपर्यंत स्वच्छ निघत नाही तोपर्यंत हा किस आपल्याला धुवायचा आहे। तर परत एकदा मोठ्या परातीत मी पाणी घेतलंय आणि हा किस यामध्ये घातला। तर परातीतल्या स्वच्छ पाण्यात हा किस आता असाच ठेवायचा आहे। तर बघा, या किसातलं पाणी स्वच्छ दिसतंय, म्हणजे स्टार्च यातलं पूर्णपणे आता निघून गेलंय। आता याला जरा वेळ बाजूला ठेवूया। आता हा बटाट्याचा किस शिजवण्यासाठी गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम व्हायला ठेवलं। पाणी गरम झालं। आता यात 2 चमचे मीठ घातलं। छान आता हे मीठ ढवळून घेतलं। मीठ मिक्स झालं का यामध्ये आपल्याला बनवलेला बटाट्याचा किस घालायचा आहे। तर किसातलं संपूर्ण पाणी नितळून घ्यायचं, मगच किस पाण्यात घालायचा आहे। तर संपूर्ण किस घालून झाला की 4 ते 5 मिनिट याला उकळी काढून घ्यायची।
तर 4 ते 5 मिनिट उकळेल एवढाच बटाट्याचा किस आपल्याला शिजवायचा आहे. तर उकळी आल्यानंतर हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किस मस्त ट्रान्सपरंट झालाय. तर चेक करून बघूया. तर बघा हाताने दाबल्यानंतर याचे मस्त असे तुकडे पडतात. तर किस आपला परफेक्ट शिजलाय. तर इथे आता गॅस बंद करायचा आणि हा किस बाहेर काढून घ्यायचा आहे. तर इथे मी एका भांड्यावर चाळण ठेवली आहे. तर या चाळणीवर बटाट्याचा किस नितळण्यासाठी ठेवायचा आहे. तर हलकंसं पसरवून घ्यायचं म्हणजे पाणी निघून जातं. आता इथे आपण मोकळा केलेला साबुदाणा घेतलाय. तर असाही साबुदाणा तुम्ही बटाट्यात मिक्स करू शकता. पण हा साबुदाणा मस्त वड्यांमध्ये पॉपकॉर्न सारखा फुलण्यासाठी छोटीशी आपण ट्रिक करतोय. तर एक चाळण घेतली, यात हा संपूर्ण साबुदाणा घालायचा. हाताने मस्त चाळणीत एकसारखा करून घ्यायचा आहे. तर आपल्याला या साबुदाण्याला वाफ द्यायची आहे. त्यासाठी एका भांड्यात इथे मी पाणी घेतलंय. तर बटाट्याचा किस शिजवला ते पाणी गरमच होतं. तेच पाणी आपण इथं वापरतोय. तर चाळण या भांड्यावर बरोबर बसली जाते म्हणून या भांड्यात मी हे पाणी घेतलंय. तर चाळण या भांड्यावर ठेवायची आणि याच्यावर आता झाकण ठेवायचे. आता झाकण ठेवल्यानंतर मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिट याला आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. फक्त 3 ते 4 मिनिटच वाफ काढायची, यापेक्षा आपल्याला जास्त याला वाफ काढायची नाही. तर इथे मस्त असा हा साबुदाणा वाफला गेलाय. तर तुम्ही बघू शकता हा साबुदाणा मस्त काचेसारखा ट्रान्सपरंट झालाय. तर असा साबुदाणा आपण वाफून घेतला ना तर साबुदाणा वड्यांमध्ये तो असा छान मस्त पॉपकॉर्न सारखा फुलला जातो आणि अगदी कुरकुरीत लागतो. तर आता हा वाफवलेला साबुदाणा एका भांड्यावर ठेवायचा आहे. तर याच्यावर आता थंड पाणी घालायचं आहे. तर गरम साबुदाण्यावर थंड पाणी घातल्यामुळे तर साबुदाणा पूर्णपणे मोकळा होतो आणि साबुदाणा मोकळा करण्यासाठी आपले हात पण यामुळे भाजत नाहीत. तर पाणी घातल्यानंतर थोडंसं याला हलवायचं म्हणजे साबुदाणा मोकळा होतो आणि यातलं जे पाणी आहे ते पण खाली नितळून जातं. तर आता हा साबुदाणा आपल्याला बटाट्याच्या किसामध्ये घालायचा आहे. संपूर्ण पाणी नितळून गेल्यानंतर बटाट्याचा किस मी एका मोठ्या परातीमध्ये काढला होता. आता या परातीतच आपल्याला वाफून घेतलेला साबुदाणा काढायचा आहे. तर साबुदाणा यामध्ये संपूर्ण काढल्यानंतर हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं आणि हलकंसं मोकळं करून घ्यायचं आहे. तर आता हा साबुदाणा पूर्णपणे मोकळा झाला की यामध्ये आवडीनुसार जसं तुम्हाला तिखट हवंय त्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर किस शिजवण्यासाठी अगोदरच आपण मीठ घातलं, त्यामुळे फक्त साबुदाण्यातच आपण मीठ घातलं आणि मिरची पण यातच घालून पहिल्यांदा चांगलं हे मिक्स केलंय. तर मस्त आता हे एकजीव करून घ्यायचंय. तर आता साईडला असलेला बटाट्याचा किस पण आपण यात मिक्स केलाय. तर हे सर्व चांगलं आता एकजीव करून घ्यायचंय. तर आता साबुदाणा थंडच आहे त्यामुळे परत एकदा हाताने मी याला मिक्स केलंय. तर साबुदाणा, मीठ, मिरची, बटाट्याचा किस छान आता एकजीव झाला की याचे आपल्याला वडे बनवायला घ्यायचे. तर आज हे वडे मी टेरेसवर उन्हामध्ये घालणार आहेत. तर घरात फॅन खाली पण हे वडे तुम्ही घालू शकता. 2 दिवस आरामात फॅन खाली हे वाळतात. तर इथे एका प्लॅस्टिक शीटवर हे वडे घालायचे. तर प्लॅस्टिक शीटला अजिबात तेल वगैरे मी इथे लावलेलं नाही. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे वडे बनवून घ्यायचे. तर आवडीनुसार लहान मोठे जसे तुम्हाला हवे तसे हे वडे बनवू शकता. तर हे वडे बनवायला खूप सोपे आहे, पटकन बनतात. तर याच्या तुम्ही पापड्या पण करू शकता. पण वेगळ्या आकाराचं काही बनवलं तर मुलं आणि घरातले अगदी आवडीने खातात. 2 दिवस उन्हामध्ये हे वडे छान आपण वाळवून घेतले. तर वडे वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा आकार छोटा झालाय, पण तळल्यानंतर हे वडे छान फुलतात. तर हे वडे आता आपण काढून घेऊया. इथे एका भांड्यात आता हे वडे मी काढून घेतले. तर बघा भरपूर असे साबुदाणे वडे आपले तयार झाले. तर खूप सुंदर असे हे वडे दिसतात. तर हे वडे तुम्ही हवाबंद डब्यात वर्षभर स्टोअर करू शकतात. बिलकुल पण हे वडे खराब होत नाही. तर हे वडे आता आपण तळून बघणार आहोत. वडे तळण्यासाठी इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं. आता वडा यात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची. तर बघा अगदी मस्त टम्म पॉपकॉर्न सारखा हा वडा आपला फुललाय. मस्त यातला साबुदाणा पण छान फुललाय. हे वडे बनवताना मी फक्त हिरव्या मिरचीचाच वापर केलाय. तर याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा तुमच्याकडे चालत असेल तर जिरे आणि कोथिंबीर पण घालू शकता. एवढे कुरकुरीत आणि खमंग हे वडे लागतात ना, तर घरात सर्वांनाच हे खूप आवडले. तर आता इथे मी काही वडे तळून घेतले. तर बघा मस्त यातला साबुदाणा पण फुललाय आणि बटाट्याचा किस पण छान फुललाय. तर यातला एक वडा आता आपण तोडून बघूया.
तर तुम्ही आवाज ऐकू शकता, एकदम कुरकुरीत असा हा वडा झालाय। तर खमंग कुरकुरीत अशी साबुदाणा बटाटा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।